सोन्याची एक महत्त्वाची अपडेट आता दिवाळी निमित्त काय असणार आहे याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। आता दिवाळीमध्ये इतक्या रुपयांना मिळणार तुम्हाला 10 ग्रॅम सोनं। दिवाळीमध्ये सोन्याचा भाव नेमका काय असेल याविषयी एक सरकारचा महत्त्वाचा नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर झाला आहे। एक तारीख देखील आता दिवाळीच्या निमित्त जाहीर झाली आहे। सोन्याच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचा निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज घेण्यात आला आहे। त्यामुळे येत्या 15 दिवसांच्या आतमध्ये सोन्याच्या बाजारपेठामध्ये आता मोठी उलथापालथ होऊ शकते। तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये लग्नसराई असेल किंवा तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजची माहिती तुमच्या हजारो लाखो रुपयांची बचत आता करू शकते। आता तुमचा मोठा फायदा देखील मिळवून देऊ शकते। मोजकेच दिवस दिवाळी येण्यासाठी बाकी राहिले आहे। मग या दिवाळीमध्ये सोन्याचा भाव नेमका आता किती तारखेला असणार आहे आणि इथून पुढे कोणत्या तारखेला आता सोन्याचा भाव कशा पद्धतीने घसरणार आहे का नेमका वाढणार आहे या संदर्भात महत्त्वाची माहिती आता आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी ठरवण्यात आले आहे। गेल्या 3 महिन्यामध्ये सोन्याने बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला होता। वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा, जानेवारी 2025 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव आता जवळपास 76,000 रुपये 10 ग्रॅमच्या आसपास त्या ठिकाणी होता। तेव्हा लोकांना वाटलं होतं की भाव हळूहळू वाढतील, पण त्यानंतर जे झालं ते कोणाच्या मनात सुद्धा नव्हतं आणि ध्यानात सुद्धा नव्हतं। तुम्हाला आठवतंय का बघा, एप्रिल 2025 या महिन्यामध्ये अचानक एक अफवा त्या ठिकाणी सोशल मीडियावर पसरल्याची पाहायला मिळाली। सगळीकडे एकच मेसेज फिरत होता, ती म्हणजे सोनं कोसळलं, सोन्याचा भाव प्रचंड रीतीने खाली येणार आहे, सोनं 55,000 रुपये येणार आहे। त्या ठिकाणी सगळ्यात मोठी बातमी आता त्या ठिकाणी व्हायरल पसरली होती। त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं। मग आता सोन्याचा भाव नेमकं दिवाळीच्या मुहूर्तावर काय असणार आहे, सोने धोरण आता दिवाळी निमित्त काय जाहीर करण्यात आले तुम्ही आता पाहायचं आहे। सोन्याच्या किमतीविषयी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय, परंतु याआधी आपण इतिहास सोन्याचा पाहिला पाहिजे, त्याशिवाय आपण सोन्याचा त्या ठिकाणी पुढचा भाव त्या ठिकाणी समजणार नाही। बघा, तुम्हाला आठवतंय का बघा, नाशिक, कोल्हापूर यासारख्या शहरामध्ये त्या ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये सोनं विकण्यासाठी लोकांनी अक्षरशः रांग लावली होती। सराफांच्या सोनाराच्या दुकानावर गर्दी त्या ठिकाणी केली होती। आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येत तब्बल 45% एप्रिल 2025 मध्ये वाढ झाल्याचं तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे। लोकांना वाटलं आता सोनं विकलेलं बरं, नाहीतर भाव अजून त्या ठिकाणी कमी येतील आणि कमी झालं का त्या ठिकाणी आपला तोटा होईल असं या ठिकाणी वाटलं होतं। परंतु ही अफवा पूर्णपणे खोटी ठरल्याचं पाहायला मिळालं। सोनं 55,000 रुपये येण्याऐवजी रॉकेटच्या वेगाने वर गेलं, एकदमच वाढलं। मे जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना मोठा धक्का दिला। आता बघता बघता सोन्याने 1 लाख रुपयेचा आता जादू आकडा पार केलाय। आता 16 जून 2025 दिवशी तुम्हाला आठवतंय का बघा, सोन्याने तब्बल 1 लाख, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोन्याने 1 लाख रुपयांचा आकडा पार केला होता। त्यामुळे सर्वांच्या त्या ठिकाणी मनामध्ये भीती वाटली होती। आता तर सध्याला सोन्याचा दर पाहायला गेला तर 1,20,000 रुपयांच्या पण वरती गेलंय। मग आता मंत्रिमंडळाची बैठक झाल्या आणि त्यामध्ये मोदी सरकार आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता आपल्या राज्याचे फडणवीस सरकार यांनी सोन्याचा भाव दिवाळी निमित्त खाली आणायचं का वर न्यायचा यांनी नेमकं काय जाहीर केलाय। तुम्हाला दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं किती रुपयांनी तुम्हाला खाली येऊ शकतं का नेमकं वर जाऊ शकतं याचीच अपडेट काय आल्या तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यास सुरुवात करत आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आता दिवाळी निमित्त सोनं त्या ठिकाणी किती रुपयांनी असणार आहे, 10 ग्रॅम सोनं आता किती रुपयांनी असणार आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता सोन्याचा फुगा खरोखर फुटणार आहे। दसऱ्यानिमित्त सोन्याचा फुगा फुटणार होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सोन्याचा फुगा फुटला नाही। आता दिवाळी निमित्त सोन्याचा फुगा फुटणार आहे आणि या किमतीला तुम्हाला सोनं खाली घसरल्याचं पाहायला मिळणार आहे। मग आता दिवाळी निमित्त नेमकं सोने किती रुपयांनी तुम्हाला खाली येणार आहे याबद्दलचा अंदाज आता समोर आलाय। त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। आता तुम्ही सोने खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्हाला थांबायचं का त्या ठिकाणी आत्ताच खरेदी करायचं यावर आता क्लिअर कट त्या ठिकाणी तुम्हाला आता सांगण्यात आलं आहे।
पहा सोन्याचे भाव आता वाढले किंवा कमी झाले तर त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या म्हणजेच आपल्या माणसांच्या सर्व बजेटवर होतो। आता बघा लग्न सराईचा हंगाम आता त्या ठिकाणी दिवाळीनंतर जोरदार सुरू होणार आहे। आपल्या भारतीय संस्कृतीत सोन्याला खूप महत्त्व आहे। मुलीच्या लग्नात सोनं देणं हे प्रत्येक आईवडिलांचं स्वप्न असतं। ते तिच्या भविष्यासाठी एक सुरक्षित गुंतवणूक असते। त्यामुळे पुढच्या वर्षी त्यांच्या घरी आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीनंतर आता प्रत्येक त्या ठिकाणी लग्न सराईमध्ये सोन्या त्या ठिकाणी घेण्यासाठी तयारीला लागलेले असतात। त्यामुळे दिवाळीनंतर लग्न सराईचा हंगाम जोरदार सुरू होणार आहे। त्यामुळे सोन्याच्या किमती आता किती त्या ठिकाणी घसरणार आहे, किती वाढणार आहे हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे। अनेक जण गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहतात। सोन्याची नाणी असतील, सोन्याची बिस्किटे असतील, त्या ठिकाणी सोन्याच्या वेगवेगळे दागिने असतील आता त्या ठिकाणी घेऊन ठेवत असतात, कारण अडचणीच्या काळात सोनंच त्या ठिकाणी कामी येत असतं। मग आता प्रश्न सगळ्यांनाच त्या ठिकाणी येत असतो की आता दिवाळीच्या या 15 दिवसामध्ये सोनं खरेदी करत त्या ठिकाणी सगळे असतात। लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर सगळेजण सोनं खरेदी करत असतात। मग या लक्ष्मीपूजेच्या मुहूर्तावर म्हणजेच दिवाळीच्या मुहूर्तावर आता सोनं किती रुपयांनी खाली येणार आहे, का वाढणार आहे, सोन्याचा फुगा फुटणार आहे का याच्यापेक्षा आणखी वाढतील, हे भाव आता नेमकं काय ठरवण्यात आले हे तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे सर्वांनी आता व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। अखेर सोन्याचा आता भाव आता दिवाळीला नेमकं काय असणार आहे याबद्दलची नवीन अपडेट समोर आली आहे। मग सोन्याचं किमतीचं भाव आता वाढणार का स्वस्त होणार याबद्दल आता नवीन अपडेट समोर आले आहे। लाख मोलाचा प्रश्न नागरिकांनी केलाय, ती म्हणजे भाव आता इथून पुढे वाढणार का कमी होतात। याचं कारण जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही आता सोन्याविषयी तुमचा निर्णय स्वतः घेऊ शकता। सोनं विकायचं घ्यायचं पहा, हे भाव कमी जास्त होण्यामागे काही ठोस कारणे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेत। ती जर कारणे तुम्ही समजून घेतली तर तुम्हाला सोने वर जाणार की खाली जाणार याचा अंदाज तुम्हाला स्वतःला सुद्धा लावता येऊ शकतो। सगळ्यात मोठं पहिलं कारण आहे ते म्हणजे जागतिक अस्थिरता। तुम्ही बातम्यामध्ये पाहत असाल त्या ठिकाणी इस्रायल, इराण, अमेरिका आपलं जे युद्ध असतं तर या अमेरिकेच्या आणि बाहेरच्या देशांचं आपल्या देशाचं युद्ध जर झालं किंवा बाहेरच्या देशांचं इतर देशामध्ये युद्ध झालं तर सोन्यामध्ये अस्थिरता पाहायला मिळते। जेव्हा जगात अशी शांतता आता त्या ठिकाणी पाहायला मिळेल तेव्हा सोनं खाली उतरतं। परंतु देशामध्ये जर भांडणं लागली आणि जगामध्ये अशी अशांतता जर पसरली, भीतीचं वातावरण पसरलं, तेव्हा गुंतवणूकदार काय करतात, शेअर मार्केटच्या बाजारामधून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवणुकीचं साधन म्हणून त्या ठिकाणी गुंतवतात। कारण त्यांना माहिती असतं बाकी कशाची किंमत त्या ठिकाणी खाली येऊ शकते, कमी होऊ शकते, परंतु काय केल्याने सोन्याची किंमत टिकून राहते याला सेफ हेवन असं त्या ठिकाणी म्हणू शकता। आणि त्याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक त्या ठिकाणी वाढली जाते आणि भाव गगनाला त्या ठिकाणी भिडले जातं। आता दुसरं महत्त्वाचं कारण त्या ठिकाणी जागतिक आता बघा जगातील महत्त्वाच्या त्या ठिकाणी बँका यांनी जर सोने जर खरेदी केलं तर सोनं त्या ठिकाणी प्रचंड वाढत असतं। अमेरिकेची सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल किंवा त्या ठिकाणी चीनची बँक असो, आपली भारतीय रिझर्व्ह बँक असो, तर अशा मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोनं खरेदी करण्याचा सपाटा लावलाय। प्रत्येक देशाला आपल्या त्या ठिकाणी गंगाजळीत म्हणजे आपल्या देशाला जास्तीत जास्त सोन्याचा साठा करून ठेवायचा आहे। मग आता दिवाळीला सोनं यामुळे आता खाली येऊ शकतं का वर जाऊ शकतं, बघा या ठिकाणी महत्त्वाचा अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय। तो अंदाज तुम्हाला सांगणार आहे, परंतु का सोनं महाग होत असतं आणि का स्वस्त होऊ शकतं याचा अपडेट काय आलंय बघा। भारताने 2024 मध्ये तुम्हाला आठवतंय का बघा, 2 वर्षाच्या पाठीमागे म्हणजे 2024 वर्ष सुरू व्हायच्या आधी बरोबर 100 टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं होतं। जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारात सोन्याचा तुटवडा निर्माण होतो। मागणी जास्त, पुरवठा कमी, त्या ठिकाणी भाव वाढणारच ना। मग आता सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव ठरत असतात। मग आता प्रश्न असा निर्माण होतो की मागे जी अफवा उठली होती 55,000 पर्यंत सोनं स्वस्त होणार, सोनं त्या ठिकाणी स्वस्त होणार, तर त्या ठिकाणी खरंच स्वस्त होणार का? कदाचित दिवाळीमध्ये हे सोनं स्वस्त सुद्धा होऊ शकतं, कारण आता सरकारच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचे आता सोन्याचे भाव आता कमी करायचं का वाढवायचं, किती रुपयांना 10 ग्रॅम सोनं मिळू शकतं याचं अपडेट काय आलंय हे तुम्ही पाहायचं आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा राहिला तो म्हणजे आता सोनं तुम्हाला घ्यायचं आहे का नेमकं विकायचं आहे याबद्दल अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक मोठे आता सोनार आहेत ज्यांचं नाव आहे जॉन मिल्स।
त्यांची आता सोन्याची खाण आहे आणि त्यांच्याच हातात असतं की सोनं त्या ठिकाणी वाढवायचं कमी करायचं। त्यांच्या मते जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं त्या ठिकाणी काढण्याचं काम वेगाने वाढतं। कंपन्यात जास्त नफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवतात, त्यामुळे बाजारात नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो आणि भाव वाढलेले पाहून आपल्यासारखेच अनेक घरात असलेले लोक जुनं तुटकं मुटकं जे आपलं गळ्यातलं वगैरे असतं तर ते सोनं त्या ठिकाणी मोडत असतात, विकायचं काम त्या ठिकाणी करत असतात आणि हे जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारात येऊ शकतं, त्यामुळे बाजारात सोन्याची उपलब्धता वाढते। मग आता दिवाळीला सोनं कशा प्रकारे खाली येऊ शकतं का वर जाऊ शकतं याची अपडेट तुम्हाला आता या ठिकाणी सांगणार आहे। पहा, दिवाळी निमित्त आता सोनं किती रुपयांनी तुम्हाला खाली आल्याचं पाहायला मिळू शकतं याबद्दल एक भयानक त्या ठिकाणी अंदाज व्यक्त केलाय। आता तुम्हाला आठवते का बघा, 4 महिन्याच्या पाठीमागे एक भयानक अफवा पसरली होती। 55,000 रुपये खरोखर सोनं येणार असं सांगत होते। त्याला एक बळ देणारं काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या, पण सोनं काही केल्याने कमी झालं नाही। सोनं रॉकेटच्या वेगाने 1 लाख पार केलंय। सध्याला जर सोन्याचा रेट पाहायला गेला तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा सोन्याचा रेट त्या ठिकाणी सगळ्यात आता 1,25,000 1,20,000 रुपयांच्या आसपास सोनं आहे। आता बघा, त्या ठिकाणी दिवाळीमध्ये सोनं जास्त खरेदी करतात, त्यामुळे सोन्याच्या किमती आता काही सोनार व्यक्त करतात की 1,40,000 पर्यंत वर जाऊ शकतं, परंतु काही सोनार असा पण अंदाज व्यक्त करतात की सोन्याच्या किमती त्या ठिकाणी खाली येऊ शकतं। परंतु अनुभवी सोनारांनी असा अंदाज व्यक्त केलाय की सोन्याच्या किमती आता या ठिकाणी आता 1,40,000 पर्यंत आता दिवाळीच्या सणाच्या मुहूर्तावर जाऊ शकतं। त्यामुळे सोनं जर घेत असाल तर आत्ताच तुम्ही घेण्याचा सल्ला या ठिकाणी घेऊ शकता। त्याचं कारण म्हणजे सोन्याच्या किमती वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। अनेक आता अनुभवी सोनारांनी सोन्याची किमती 2025 वर्ष सुरूपर्यंत 1.5 लाखांच्या वरती पार करेल अशी शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। तुम्हाला सोन्याबद्दल अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।